ओमराजेंच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी धाराशिवच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतलेली आहे। त्यांची बैठक आता पार पडली आहे। ओमराजे निंबाळकरांवर मी टीका करणार नाही, तो आपल्यात होता, असं यावेळी ठाकरे म्हणाले। तर आपल्याला लढायचं आहे, तुम्ही मनानं इथे आहात ना, असाही सवाल ठाकरेंनी यावेळी विचारलाय। तर मी जेव्हा दौऱ्यावर आलो तेव्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये चांगला उत्साह होता आणि तोच उत्साह कायम ठेवा, असंही पदाधिकाऱ्यांना ठाकरेंनी सांगितलं। दरम्यान शिवसेना ही तळपती तलवार आहे आणि ती तशीच राहिली पाहिजे, असंही ठाकरे यावेळी म्हणाले। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काय नेमकं या बैठकीमध्ये झालंय? नक्कीच आपण पाहतोय की खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांची मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। मी ओमराजे यांच्यावर बोलणार नाही, ते आपल्यामध्येच होते, आपल्याला पुढे लढाई लढायची आहे, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी या बैठकीमध्ये केलं। आणि धाराशिव जिल्हा हा आपला बालेकिल्ला आहे आणि तो अबाधित कायम ठेवा। शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा रस्त्यांवरील खड्ड्यांचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही वारंवार मांडा आणि शिवसेना ही तळपती तलवार आहे, ती कायम तशीच ठेवा, अशा प्रकारचं उद्धव ठाकरे यांनी बैठकीत भाष्य केल्याची सूत्रांची माहिती आहे। त्याचसोबतच मी ज्यावेळेस दौऱ्याला आलो होतो त्यावेळेस देखील धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा देखील चांगला उत्साह दिसत होता। असाच उत्साह कायम ठेवा आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडा, अशा प्रकारच्या भावना ज्या आहेत ते उद्धव ठाकरे यांनी बैठकीत व्यक्त केलेल्या आहेत। आणि बैठकीमध्ये ते सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना जे आहे ते मार्गदर्शन केल्याची सूत्रांची माहिती आहे। नक्कीच धन्यवाद निवृत्ती दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर नेमकं काय म्हणाले तेही पाहूया।